नव्या दिवसाची नवी बातमी। अवैध सावकारी, अमानुष व्याजदर, मारहाण, बंदुकीचा धाक आणि जबरदस्तीने जमीन बळकावण्याचा धक्कादायक प्रकार परिसरामध्ये उघडकीस आला असून छळाला कंटाळून एका तरुण व्यावसायिकाने सोरतापवाडी येथील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली। या प्रकरणी उरळी कांचन पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे। महादेव विठ्ठल जरांडे, वय 36, राहणार स्वरगंधार सोसायटी, उरळी कांचन असे पीडिताचं नाव आहे। सध्या ते कोरेगाव मूळ येथील एका खासगी आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत। आनंद पवार, माऊली पवार, दीपाली साळुंखे आणि विजय पांडुरंग गोते असे खासगी सावकारांची नावे आहेत। हडपसर येथील अनंत आणि माऊली पवार यांनी व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली सुरुवातीला रक्कम दिली, मात्र पैशांचे रूपांतर लवकरच अवैध सावकारीत झाले। 8 ते 10% मासिक व्याज, वेळेवर पैसे न दिल्यास दुप्पट व्याज, रोजचा फोनवरून आणि प्रत्यक्ष तगादा आणि उघड धमक्या देणे असा छळ सुरू झाला। एकूण 53,89,000 रुपये घेतल्यानंतरही पीडिताने 55 लाख रुपये मुद्दल आणि तब्बल 60,41,000 रुपये व्याजापोटी दिले, तरीही सावकारांची लालसा संपली नाही असं फिर्यादीत म्हटलं आहे। व्याज वसुलीच्या नावाखाली आरोपींनी पीडिताच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या 12 जुन्या 4चाकी गाड्या जबरदस्तीने पळवून नेल्या, त्याला मारहाण करून जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी नेले। डिसेंबर 2025 मध्ये आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून पीडित आणि त्याच्या भावाच्या नावावरील कोरेगाव मूळ येथील 3 गुंठे जमीन जबरदस्तीने दीपाली साळुंखे यांच्या नावावर करून घेतली असा गंभीर आरोप आहे। सततच्या मानसिक आणि आर्थिक आणि शारीरिक छळाने महादेव जरांडे हे कोलमडले। दरम्यान 26 जानेवारी रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। वेळीच उपचार मिळाल्याने जीव वाचला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।